मंडळी, तिन्ही ऋतूत मला कोकणात जायला आवडतं. आता उन्हाळा म्हटलं की ऊन, दमट हवामान, असह्य उकाडा हे तर सगळीकडेच असतं हो. पण कोकण मेवा मात्र फक्त कोकणातच मिळतो बरं का. याच वेळी नेमका आंबा, काजू, फणस, करवंद यांच्या बहराने कोकण सजलेलं असतं. आणि दुसरं म्हणजे कोकणातल्या गणपतीनंतरचा मोठा उत्सव अर्थात शिमगो. या होळीच्या उत्सवात सगळेच जण इकडे येतात. आता याच उन्हाळ्याच्या उकाड्यात जर इथे राहून थंड पाण्यामध्ये वॉटर पार्कच्या राईडची मजा जर अनुभवता आली तर नेमकं हेच मी या ठिकाणी साधणार आहे. चला तर मग पाहूया हे मस्त असं ठिकाण. राम राम मंडळी. रत्नागिरी महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीतला एक निसर्गरम्य जिल्हा. आज याच रत्नागिरीमधलं एक हटके ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे. आम्ही पुण्याहून सकाळी लवकर रत्नागिरीकडे निघालो. मंडळी, एक्झाम संपलेली आमची. 1.5 महिना झाला आम्ही घरात आहे आणि आता बाहेर पडतोय, समुद्र पोलावतोय, तिकडे निघालोय. चला. आणि आता आम्ही कराडच्या पुढून टर्न घेतलाय कोकरूडकडे किंवा मलकापूरकडे जाणारा हा रोड आहे. सो चला आमच्या बरोबर. पुण्याहून रत्नागिरी अंतर 310 किलोमीटर, तर मुंबईहून रत्नागिरी 325 किलोमीटरवर आहे. इथे पोहोचण्यासाठी जवळपास सगळ्याच सुविधा आहेत. तुम्ही बसने, रेल्वेने किंवा स्वतःच्या कारने रत्नागिरीला पोहोचू शकता. हा रस्ता खरं तर पावसाळ्यात मनमुराद अनुभवण्याचा. घाटाचं सौंदर्य खुलून दाखवणारे नजारे, शेती, गावाकडची घरं, सगळं कसं डोळ्यात साठवण्यासारखं. पुणे, सातारा, कराड, कोकरूड, मलकापूर, आंबा, साखरपा आणि निवळी असा प्रवास करत आम्ही 12:30 वाजता या रिसॉर्टवर पोहोचलो. आम्ही नावाची पाटी वाचून आतमध्ये शिरलो. पण आम्ही जे काही पाहिलं त्याने मात्र आम्ही प्रचंड आश्चर्यचकित झालो. काय आहे इथे असं? जेव्हा आम्ही आमच्या कोकण गजाली नावाच्या रूममध्ये शिरलो ना, तेव्हा तर उडालच. वाव, हे नमन पाहायचंय आपल्याला. वाह, काय रूम आहे यार, जबरदस्त. मस्त लाइटिंग आहे आणि मातीचा कलर दिलेला आहे. सुरेख अशा खिडक्या आहेत. 5 जण या ठिकाणी राहू शकतात. आम्ही आज इथे राहणार आहोत. कोकणचा फील द्यायचा, टच द्यायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आणि मस्त रूम आहे एकदम. खोलीचा प्रत्येक कोपरा, देवळी या डिझायनरने अक्षरशः बोलकी बनवली. अहो, या कोकणातली प्रत्येक आसामी त्याच्या स्पेशालिटीसह या देवळीत बसलेल्या होत्या. हे कोकणी दर्शन आम्ही पाहतच राहिलो. कोकणात आल्यानंतर नेहमी आम्ही रिसॉर्ट किंवा होमस्टे अशा ठिकाणी राहतो. पण ती रूमचं इंटेरियर आपल्या सिम्पल माझ्या पुण्यातल्या घरातल्या रूमच्या इंटेरियरसारखंच असतं. पण जेव्हा इथे आली आहे तेव्हा मला पहिल्यांदा असं कोकणातल्या घरी राहिल्याचा फील आला आहे. म्हणजे ते कोकणी घराच्या बाहेर असणारी कौलं आणि हे लोककलांचं दृश्य याच्यामुळे खूप सुंदर वाटते रूम. भारतातील विविध राज्यांमधील विविधतेतील एकता या खोल्यांमधून साकारण्याचा या लोकांनी प्रयत्न केलाय. मी तर पाहून खुश झालोय. आता मी तुम्हाला वॉशरूम दाखवतो. वाह, क्या बात है. इथली वॉशरूम्सही अतिशय लक्झुरियस आहेत. सर्व कसं टापटीप आहे.
हे सगळं पाहिलं, फ्रेश झालो आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. आज आपण स्पेशल कोकणी मेनू ट्राय करणार आहोत. जेवणामध्ये तर काय कोकणी आदरातिथ्यच होतं. वाह, या आळूच्या कुरकुरीत वड्या, ओल्या काजूची उसळ, पारेची म्हणजेच फणसाची भाजी, असा एकूणच कोकणी स्पेशल बेत झाला. मस्त. या खाण्याच्या मैफिलीची सांगता स्वादिष्ट अशा उकडीच्या मोदकांनी केली. या सगळ्या चवींनी एकदम खुश करून टाकलंय. भरपेट जेवलो. जेवण करून काही काळ आराम केला. 4 वाजता हे रिसॉर्ट पाहायला सुरुवात केली. कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये आम्ही आलोय आणि रत्नागिरीतल्या निवळी गावात आम्ही आहोत. आणि निवळी गावामध्ये सुंदर असं हे रिसॉर्ट आहे जिथे आम्ही राहतोय. मी सुमित शेखर महाप, फाउंडर ओनर ऑफ ॲक्वा वाईल्ड वॉटर पार्क अँड देवरिगालो रिसॉर्ट. आपण रत्नागिरीमध्ये निवळी गणपतीपुळा हायवेवरती, मुंबई गोवा हायवेपासून फक्त 1 मिनिटच्या अंतरावरती वॉटर पार्क अँड रिसॉर्ट याची निर्मिती केलेली आहे. प्रचंड शांतता आहे आणि वेगळ्या प्रकारच्या झाडींमध्ये, फुलांमध्ये राहून ज्या काही रूम त्यांनी सजवल्यात ना, त्या एकदम अलौकिक आहेत. देवरिगालो रिसॉर्ट असं म्हणता येईल की देशातलं पहिलं आणि इतकं युनिक रिसॉर्ट आपण ओपनचा करतोय. 15 कॉटेजेस विथ 15 डिफरंट थीम्स याच्या धर्तीवर देवरिगालो उभं राहिले. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करून या खोल्या बनवल्या आहेत. डॉर्मेटरी कॉटेजेसमध्ये रेन फॉरेस्ट, अजंठा एलोरा कोकण, मालगुडी डेज अशा प्रकारच्या थीम्स आपण अनुभवू शकता. या खोल्यांचं सौंदर्य पाहिलं. प्रत्येक खोलीची काहीतरी खासियत आहेच. या संस्कृतीच्या रंगसंगतीमध्ये लाईट्सचाही सुरेख वापर केलेला दिसला. मंडळी, वाडा महाराष्ट्राचा अशी ही रूम आहे ज्याच्यामध्ये मस्तपैकी पाटलाचा वाडा आहे आणि छान असा पलंग आहे आणि महाराष्ट्रीयन इंटेरियर याच्यामध्ये छानपैकी केलेले आहे. दगडाच्या भिंती आहेत आणि सुंदर असं कपाट बनवलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या राज्याची, त्या ठिकाणाची खासियत या रूम्समध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर असं इंटेरियर आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणचा, वेगळ्या संस्कृतीचा तुम्हाला आनंद लुटता येतो या ठिकाणी राहून. स्टँडर्ड कॉटेजेसमध्ये इंडियन स्टेट्स अशा आपण थीम्स घेतल्या, त्यातले काश्मीर, महाराष्ट्र, पंजाब, गुजरात. महाराष्ट्रामध्ये राहून इजिप्तमध्ये राहण्याचा अनुभव घेणं किंवा इटलीची स्थापत्यकला अनुभवणं किंवा काश्मीरच्या कलाकुसरीचा आनंद लुटणं, हा स्वप्नवत अनुभव या थीम रिसॉर्टमध्ये तुम्हाला नक्कीच मिळतो. हे रिसॉर्ट यासाठी तुम्हाला या जादुई दुनियेत घेऊन जाण्याचं काम करतं. डिलक्स ज्या कॉटेजेस आहेत त्या इजिप्त, अरेबिक आणि इटली या इंटरनॅशनल थीम्सवरती अवलंबून आहेत. प्रत्येक रूमचं इंटेरियर पूर्णतः वेगळं आहे.
इथल्या मालकांनी कष्ट घेऊन प्रत्येक कोपरा सजवलेला दिसला. येणाऱ्या पर्यटकांनी त्याला जे हवं ते घ्यावं. याआधी अशा धर्तीवर क्वचितच कोणी रिसॉर्ट बनवलं असावं. त्यामुळे हा मुक्काम कायमचा लक्षात राहिला. ही जागा, हे जे निवळी गाव आहे हे मुंबई गोवा हायवेवरती आहे आणि हे इतकं मध्यवर्ती ठिकाण आहे ना. हा सेंटर पॉईंट असा आहे की इथून गणपतीपुळे, मार्लेश्वर, रत्नागिरी सिटी, पावस जी मुख्य ठिकाणं आहेत ती अगदी इथपासून जवळ आहेत. इतक्या मुंबई गोव्याच्या हायवेपासून जवळ असून सुद्धा एक युनिक प्लेस आणि एक एकांत तुम्ही इथे अनुभवू शकता, ही याची स्पेशालिटी म्हणता येईल. पण त्याहूनही म्हणेल की श्रावणात आणि पावसाळ्यात कोकण खूप सुंदर दिसतं. पावसाळ्यातलं कोकण नक्की अनुभवा. इथले सुंदर वॉटरफॉल्स, इथली ग्रीनरी हे तुम्हाला जास्त आवडेल. डेस्टिनेशन वेडिंगसाठी हा एक बेस्ट पर्याय आम्ही रत्नागिरीसाठी पुन्हा नव्याने घेऊन आलेलो आहोत. हे रिसॉर्ट पाहिल्यानंतर याच रिसॉर्टच्या आजूबाजूचा परिसर आम्ही पाहायचं ठरवलं आणि येथून जवळच असणारी एक पुरातन विहीर आणि कातळशिल्प पाहायला गेलो. ही चावीच्या आकाराची पुरातन विहीर पाहिली. म्हणे यातलं पाणी कधीच आटत नाही. रत्नागिरीत जांभ्या दगडाच्या पठारावर अनेक ठिकाणी अशी कातळशिल्प आपल्याला पाहायला मिळतात. हजारो वर्षापासून ही शिल्पे इथे असावीत असं सांगितलं जातं. कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातली ही कातळशिल्प नवाश्मयुग ते मध्याश्म युगातील आदिमानवाने खोदली असल्याच्या शक्यतेपर्यंत हे पुरातत्व संशोधक आले आहेत. यामध्ये चित्रे, आकृत्या, विविध प्राण्यांचे आकार, नकाशे अशा गोष्टी कोरलेल्या दिसल्या. कोकणातील या गुहा, कातळशिल्प, विहिरी यांचा कुठेतरी पुरातन मानवी संस्कृतीशी जवळचा संबंध असू शकतो. पाहायला मिळणं आणि त्याचे अर्थ लावणं ही खरं तर आज काळाची गरज होऊन बसलेली आहे. हे शिल्प वैभव कुठेतरी हरवताना दिसलं, दुर्लक्षित दिसलं. रात्रीच्या जेवणात बाहेरील लॉनवर चांदण्यांच्या आभाळाखाली कॅन्डल लाईट डिनर केलं. हाही एक सुरेख अनुभव त्या रात्री आम्ही घेतला. आता आजचा दिवस संपला होता. दुसऱ्या दिवशीच्या प्रसन्न सकाळी उठून चहा घेतला. बाहेर येऊन पाहिलं तर वातावरणात हलकं धुकं दाटलं होतं. आता रिसॉर्टमध्ये नाश्ता केला. येथूनच दिसणारं वॉटर पार्क आणि त्याच्या राईड्स जणू आम्हाला बागडायला बोलवत होत्या. आम्ही तडक याच प्रॉपर्टीमधील ॲक्वा वाईल्ड वॉटर पार्कमध्ये पोहोचलो. गाडी पार्क करून तिकीट काढलं. तो वॉटर पार्क एकदा नीट पाहून घेतला. इथे चेंजिंग रूम, स्विमिंग कॉस्ट्यूम घेण्यासाठी स्टॉल, खाण्यासाठी स्टॉल्स, म्युझिक सिस्टीम, झकास राईड्स अशी एकूण मेजवानीच दिसली. ॲक्वा वाईल्ड वॉटर पार्कची एंट्री फी फक्त 549 रुपये आपण ठेवलेले. 549 फॉर अडल्ट्स अँड 399 फॉर चाइल्ड. त्यामध्ये आपण पुन्हा व्हेज किंवा नॉनव्हेज बिर्याणीचा एक कंटेनर लंचसाठी इन्क्लूड केलेला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वॉटर पार्क आणि त्यानंतर स्टे असा एक पूर्ण अख्खा दिवस तुम्ही ॲक्वा वाईल्ड वॉटर पार्क आणि दिवोरिगालू रिसॉर्ट यामध्ये घालवू शकता. इव्हन रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं वॉटर पार्क, सगळ्यात जास्त स्लाईड्स आणि मोठे पूल आपल्याकडे ॲक्वा वाईल्ड वॉटर पार्क येथे आहेत. तर मस्त अशा या वॉटर पार्कमध्ये डुंबायचं आहे, मस्त सगळ्या सैर करायच्यात, राईड्स करायच्यात, नाचायचं आहे रेन डान्समध्ये आणि धुमाकूळ घालायचा आहे. सो स्टे ट्यून. इथे मोठ्यांसाठी वेगवेगळ्या 7 मोठ्या राईड्स आहेत. महत्त्वाचं म्हणजे लहान बच्चे कंपनींसाठी फुल टू मस्ती करायला एक स्पेशल जागा बनवलेली आहे. इथे पाण्याने ओथंबून वाहणारे जलतुषार, सतत वरून पडणाऱ्या पाण्याचे पायऱ्यांचे जिने, घसरगुंड्या अशी एकूण मेजवानीच आहे. लहान मुलं यात बेभान होऊन आनंद लुटताना दिसतात.
करणारं हे पाणी अनेकदा तुम्हाला आनंदाने न्हाऊ घालतं. याशिवाय एक मस्त स्विमिंग टँक व सुंदर धबधबाही आहे, ज्याच्यामध्ये पोहणं एकदम सुखद अनुभव आहे. यार काय मजा आहे वॉटर पार्क मध्ये. एक दिवस थ्रिल फील आणि मज्जा देणार आहे. कधी बंद नळीतून पाण्यावर घसरत जायचं, तर कधी ट्यूबमध्ये बसून काही सेकंदाचा थ्रिल अनुभवायचा. असं एक ना अनेक प्रकार तुम्हाला त्या दिवशी अधिक तरुण बनवतात. या रंगीबेरंगी राईड्समधून दिवसभर नुसता धुमाकूळ आम्ही घातला. हे सगळं मनमुरात उपभोगून आम्ही आता रूमवर परतलो. त्या रात्री हातखंब्याच्या वस्तीवर जाऊन शिमग्याच्या उत्सवाचा भाग म्हणून देवाची पालखी नाचवण्याचा सोहळा पाहिला. कोकणातील उत्सवांचा थाट काही निराळाचा असतो. या सणामध्ये कामधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले चाकरमानी आवर्जून आपल्या गावची वाट धरतात. हा उत्सव खरं तर ग्रामदेवतांचा. ग्रामदेवतांची रूपे लावलेली ही पालखी शिमग्याचं मुख्य आकर्षण असतं. एरवी देवाकडे जाणाऱ्या भक्ताकडे पालखीत बसून देव दारी येतात, अशी प्रत्येक कोकणवासियाची श्रद्धा आहे. या पालखीला आरास करून प्रत्येक गावकरी मोठ्या भक्तिभावाने ढोलताशांच्या गजरात नाचवताना दिसला. वेगळ्या पद्धतीने नाचवण्याची कला काही वेगळीच होती. ग्रामदेवतेची ही पालखी एकदा तरी नाचवावी असं प्रत्येक कोकणकारांचं स्वप्न असतं. सुवासिनी या ग्रामदेवतांची ओटी भरून पूजा करीत होत्या. हे सर्व पाहिलं आणि मस्त वाटलं. हा अनोखा सोहळा आम्ही त्या दिवशी पाहिला. आता दर्शन घेऊन आम्ही रिसॉर्टवर परतलो. याच रिसॉर्टमध्ये जेवणासाठी ॲक्वा थीमवर आधारित एक छान रेस्टॉरंट बनवलंय. आणि मासने त्याची असं होणार का? पापलेट फ्राय, चिकन मालवणी, फिश ग्रेव्ही, कोंबडी वडे, भाकरी आणि सुरमई फ्राय असा एकदम झकास पेट आहे आपला. येथे कोकणी पाहुणचारात अस्सल स्वादाची मच्छी, कोंबडी वडे असा झकास ताव मारला. भरपेट जेवलो. हे 2 दिवस कसे गेले कळलंच नव्हतं. या ट्रिपमध्ये होळीनिमित्त कोकणची संस्कृती अगदी जवळून पाहता आली. पुरातन कातळशिल्पे, उकाड्यात थंडावा देणाऱ्या वॉटर पार्क, विविध राज्य आणि देशांची संस्कृती दाखवणारे एक लक्झुरियस रिसॉर्ट यांनी भरभरून डोळे दिपवले. आणि मग
ही आनंदाची काठोकाठ भरलेली शिदोरी घेऊन आम्ही घराकडे परतलो. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपला चॅनल पाहत राहा, इतरांनाही सांगत राहा, सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.